नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की आज राहिलेल्या 2 तालांची ताल मी तबल्यावर कसे वाजवायचे ते शिकवणार आहे. तर त्या 2 तालांची नावे आहेत रूपक आणि केरवा. तेव्हा रूपक ताल मी आधी तुम्हाला हातावर वाजवून दाखवतो, त्याची माहिती सांगतो, मग तो आपण तबल्यावर वाजवूया. रूपक रूपक तालाला 6 मात्रा 7 असतात. खंड 3 खंड असतात. एका खंडात 3 आणि 2 खंडात 2-2 असे अंक असतात. टाळी 4थ्या मात्रेवर असते आणि सम पहिल्या मात्रेवर. हे बघा कसं 3 3 ना धिन ना धिन ना 3 3 ना धिन ना धिन ना. हे बघा असं बघा 3 3 3 ना धिन ना धिन ना. बघा तुम्हाला नक्की कळलं असेल हातावर कसा वाजवता. तर आपण आता हा तबल्यावर वाजवूया. आता आपल्याला काय करायचं नाही, फक्त आता 3 आपल्याला कसं वाजवायचं ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बघा इकडं पालथा हात सोडून इकडं नाद आल्यासारखा हात सोडून द्यायचा आहे. बघा 3 3 ना धिन ना धिन ना 3 3 ना धिन ना धिन ना 3 3 ना धिन ना धिन ना. बघा एकदम सोपं झालंय. एकदम सोपं झालंय. तुम्ही जर लक्ष देऊन हा ताल पाहिला तर एकदम सोपं झालंय. आता नंतरचा ताल आहे रूपक. रूपक नाही झपता केरवा, सॉरी केरवा. पहिला परिचय होणं सर्वात सोपा आणि सर्वात कठीण ताल आहे. केरवामध्ये 4 मात्रांचा एकदम सोपा ताल असतो. प्रत्येक मात्रेत 2-2 अक्षरे असतात. तर आता केरवाची पहिली मी तुम्हाला माहिती सांगतो आणि नंतर आपण ती तबल्यावर वाजवूया. मात्रा 4, खंड 2-2, प्रत्येक खंडात 2, सम पहिल्या मात्रेवर, खाली तिसऱ्या मात्रेवर, टाळी पहिल्या मात्रेवर. तेव्हा धागे न 3 नक भिन्ना. धागे न 3 नक धिन्ना. धागे न 3 नक धिन्ना. तेव्हा हा सर्वात सोपा आणि सर्वात कठीण ताल आहे पहिल्या परीक्षेमधला. तर तुम्हाला ढग्यावर आणि तबल्यावर कसं वाजवायचं तो तुम्हाला सांगतो डिटेलिंग. तेव्हा असा आता तुम्हाला धा कसा वाजवायला सांगितलं आहे. बघा धा 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 गे फक्त सिंगल असा ढग्यावर ह्या बोटाने वाजवायचं आहे, ह्या तर्जनी बोटाने. धा गे न 3 न असा पालथा सोडायचा आहे. बघा असा न 3 न क धिन्ना. आता पूर्ण वाजून दाखवतो तुम्हाला. धागे न 3 नक धिन्ना. 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 आता तुम्हाला काय ताल कळला असेल. हा पण खूप सोपा ताल आहे. आता आपल्याला पुढे आहे त्रिताल ती आहे. आता ही कशा प्रकारची ती आहे तुम्ही आता लक्ष द्या. ही यामध्ये बोल आहेत कत धा कत कत धा कत धा कत कत धा कत धा कत कत धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा 3 3 ता ता धिन धिन धा. तेव्हा ही सर्वात सोपी ती आहे त्रिताल ती आहे मधली. तर पहिल्यांदा आपल्याला त्रिताल ताल वाजवायचा आहे. काल मी तुम्हाला सांगितलं आहे कसा वाजवायचा तो. ही सुद्धा एक सर्वात सोपी त्रिताल ती आहे. कत धा कत धा कत कत धा कत धा कत कत धा धिन धिन धा धा धिन धिन धा 3 3 ता ता धिन धिन धा. आपल्याला काय करायचं आहे, पहिला त्रिताल म्हणजे तिलताल ताल वाजवायचा आहे. बघा असा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा 3 3 ता ता धिन धिन धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा कत धा कत धा धा नाही सॉरी चुकलं. कत धा कत धा कत धा कत धा कत धिन धिन धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धिन धिन धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. तेव्हा तुम्हाला कळली असेल ते कशा प्रकारची
ती आहे ती. आता आपल्याला पुढे आहे 3 ताल कायदा म्हणजे त्रिताल कायदा. त्या कायद्यामध्ये काय करते बघा, तिट्टचा एकदम सोपा कायदा आहे. 10 तिट्ट 10 तिट्ट 10 तिन्ना ताता तिट्ट 10 धिन्ना अशा प्रकारचा कायदा आहे. तर मी तुम्हाला आता तिट्ट कसा वाजवायचं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काय करायचं आहे, तिट्ट तिट्ट शाईवर आपल्याला शाईवर वाजवायचं आहे. बघा इथे या ठिकाणी तिट्ट वाजवायचं आहे. हवा असं तिट्ट. तेव्हा हे या आधी ती या 2 बोटांनी अनामिका आणि मध्यम बोटांनी ती वाजवायचं आहे आणि ट तर्जनीने वाजवायचं आहे. बघा तिट्ट 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 तिट्ट. बघा अशा प्रकारे तिट्ट तिट्ट. आणि आता 10 काय सिंपल तुम्हाला काल सांगितलं आहे कसा वाजवायचा ते. बघा 10 तिट्ट. बघा कोणाचं लक्ष द्या. 10 असं पुढे काय 10 तिन्ना तिन्ना असा वाजायचा आहे. पालता सोडून द्यायचा आहे, नादाला पाहिजे तबल्यातून. असा 10 तिट्ट 10 तिन्ना. बघा 10 तिट्ट 10 तिन्ना. पुढचा आहे ताता. ताता सिंपल याच्यावर चाटीवर वाजायचं आहे. बघा ताता तिट्ट. हे बघा ताता तिट्ट 10 धिन्ना 10 तिट्ट 10 तिन्ना 10 तिट्ट 10 धिन्ना 10 नक्की इथे आहे कळली असेल. आता याची दुगुण एका मात्रेत 2 अक्षरे टाकायची. तेव्हा 10 तिट्ट 10 धिन्ना 10 तिट्ट 10 धिन्ना 10 तिट्ट 10 धिन्ना 10 तिट्ट धिन्ना. तेव्हा एकदम सोपा कायदा आहे या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तोपर्यंत बाय.